मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात पाठीशी उभे राहणाऱ्या, आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या आणि मराठा समाजासह सर्वच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे पुत्र गिरिराज सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे यांनी पुण्यात केले. ज्या हातांनी संकट काळात समाजाला सावरले त्या हातांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. गिरिराज सावंत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो समाजसेवेचा विजय असेल, असेही काळकुटे म्हणाले. प्रसंगी यशवंत सेनेचे विष्णू कुऱ्हाडे, छावा संघटनेचे अशोक रोमन आदी उपस्थित होते. माजी मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे चिरंजीव पुण्यातून उभा आहे आणि तानाजीराव सावंत साहेबांनी जे आतापर्यंत समाजासाठी काम केलंय, जे आत्महत्याग्रस्त बांधवांच्या कुटुंबाला आधार दिलाय, जे आरक्षणासाठी काम केलंय, त्याची कृतज्ञता म्हणून समाजाने त्यांच्या मुलाच्या पाठीशी उभं राहावं, हे आमची भावना आहे आणि नक्की त्यांच्या पाठीमागे उभं राहावं ही विनंती करतो. संपूर्ण मराठा समाजाला तुम्ही आवाहन करता? हो, सगळ्या मराठा समाज, धनगर समाज, सगळ्याला, त्या वार्डातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मी आवाहन करतो की बाबा त्यांनी मराठा समाजाला, धनगर समाजाला जे जे गरजू आहे त्या सगळ्याला मदत केली. त्या सगळ्याच्या गरजू लोकांना मदत केल्यामुळे त्या वार्डातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, मराठा, धनगर सहित सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी तानाजीराव सावंत साहेबांच्या चिरंजीवाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मुलाला जर मदत केली समाजाने तर काय हरकत आहे? काय गैर आहे त्याच्यात? ज्यावेळेस मराठा आरक्षणात चळवळीत काम करत असताना अनेक जण शहीद झाले, त्या शहीद कुटुंबाला सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी मदत केली आणि आमचे पण काही मेंढपाळ बांधव आहेत. मी नावासही सांगतो की रुक्न रात्री शिरूरचे वगैरे यांच्या घरातला व्यक्ती एक्सपायर झाल्याच्या नंतर त्यावेळेस सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे मी धनगर समाजाला आवाहन करतो की 100% त्यांना आपण सहकार्य केलं केली पाहिजे ना मदत. काय हरकत आहे त्यांना? जो चळवळीत काम करतो त्याला जर ताकद भेटत असेल तर निश्चितपणे त्यांना सहकार्य केलं पाहिजे.